जय हिंद मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 17,000 पदांची पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये अनेक अडचणी सुद्धा येत आहेत। आता काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या खास करून ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि ओबीसी या उमेदवारांबाबत, तर त्याबद्दल नेमकं काय प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खास करून नोव्हेंबर मध्ये जी काही पोलीस भरती होणार आहे अशा उमेदवारांसाठी आपण स्पेशल बॅच चालू केली आहे, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या 9,000 पदांची जी काही पोलीस भरती होणार आहे या पोलीस भरतीसाठी तुमचं संपूर्ण तयारी लेखी आणि मैदानी चाचणीची करून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता 1 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू झाली आहे। त्यासाठी तुम्हाला 7977290078 या नंबरवरती मेसेज करायचा आहे अथवा कॉल करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्हाला या ठिकाणी करून भेटेल। खास करून ठाणे आणि घाटकोपर या 2 ठिकाणी आपली ब्रांचेस चालू होत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला गावाकडे जॉब करता करता पोलीस भरती तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जॉब लावून देण्याची जिम्मेदारी सुद्धा घेतली आहे, जेणेकरून तुम्ही जॉब करता करता सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात। मग मित्रांनो, जर जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क करा आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करा। तर मित्रांनो, आजचा जो काही महत्त्वाचा विषय होता तो आहे खास करून एसीबीसी, ठीक आहे, दुसरा ओबीसी आणि तिसरा म्हणजे ईडब्ल्यूएस। आता भरपूर ठिकाणी आपण बघतोय रिझल्ट लागलेले आहेत, जवळपास रिझल्ट लागून नियुक्ती सुद्धा मुलांना देण्यात आलेली आहे, परंतु हे जे काही 3 कॅटेगरीज आहेत या 3 कॅटेगरीमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत। ते म्हणजे कसं, काही दिवसापूर्वी एक शासनाकडून परिपत्रक निघाला होता, त्या संदर्भात मी व्हिडिओ सुद्धा घेतला होता। तर त्या परिपत्रकामध्ये काय दिलं होतं की जे उमेदवार ओपन कास्टचे आहेत, ठीक आहे, खास करून मराठा समाजाचे, असे उमेदवारांना एसीबीसीचा दाखला देण्यात आला आहे। ठीक आहे, एसीबीसी म्हणजेच त्यांची एक कॅटेगरी ठरवण्यात आली आहे। तर ही कॅटेगरीतून ते मुलं अर्ज करू शकत होते। ज्या विद्यार्थ्याने या कॅटेगरीमधून अर्ज न करता ईडब्ल्यूएस मधून केला आहे अशा उमेदवारांना एक तर या कॅटेगरीमधून अर्ज करण्यासाठी हमीपत्र लिहून द्यायचं होतं आणि दुसरं, किंवा जर तुमच्याकडे कुणबी दाखला असेल म्हणजे तुमच्याकडे ओबीसीचा दाखला असेल तर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरण्यासंदर्भात तो परिपत्रक निघाला होता, हमीपत्र सुद्धा भरून घेतलं आहे। पण आता काय झालेलं मित्रांनो, ज्यांची निवड झालेली आहे त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे। स्थगिती म्हणजे तात्पुरतं त्यांना होल्ड वरती ठेवण्यात आलेलं आहे। आता होल्ड वरती का ठेवण्यात आलं तर बघा, ईडब्ल्यूएस चे जे काही उमेदवार होते म्हणजे जे काही मराठा समाजाचे उमेदवार होते, ज्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलं होतं त्यांची निवड ईडब्ल्यूएस मधून झाली होती, परंतु मराठा समाजांना आरक्षण दिले गेल्यामुळे यांची निवड एकतर एसीबीसी मधून किंवा ओबीसी मधून होणार होती। या दोघांपैकी एकातून निवड होऊ शकते, ईडब्ल्यूएस मधून निवड होऊ शकत नाही असं शासनाचं परिपत्रक आहे, म्हणणं आहे। म्हणजे हे जे काही उमेदवार आहेत ओपन कास्टचे उमेदवार, हे उमेदवार ईडब्ल्यूएस मधून अर्ज केला होता, ठीक आहे, आणि जर त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल आणि त्याने अर्जही केला असेल आणि त्यांची निवड ईडब्ल्यूएस मधून झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांना होल्ड वरती ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचं नियुक्ती रद्द न करता, पहिले काय बोलले होते, नियुक्ती डायरेक्ट रद्द करण्यात येईल। म्हणजेच जर ओपन कास्टचा विद्यार्थी असेल आणि त्याने जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर त्याची निवड रद्द करण्यात येईल असा परिपत्र मागे निघाला होता। परंतु आता कसं झालंय, जर ईडब्ल्यूएस मधून त्याने फॉर्म भरला असेल तर त्याला रद्द न करता होल्ड वरती ठेवण्यात आला आहे। ओके, ही गोष्ट क्लिअर झाली। म्हणजेच ओपन कास्टचा विद्यार्थी मग तो फक्त मराठा समाजाचा, इतर नाही। याच्यामध्ये पण भरपूर जाती आहेत, ओपन मध्ये भरपूर जाती येतात। तर जो मराठा समाजाचा विद्यार्थी आहे त्याने एक तर अर्ज एसीबीसी म्हणून करावं, जर त्याच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर, नसेल
त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्याने ओबीसी मधून अर्ज करावं, आणि पण एसीबीसी, ओबीसी अथवा ओपन मधून डायरेक्ट अर्ज करावं असं शासनाचा नियम आहे सध्या. त्याने ईडब्ल्यूएस मधून अर्ज करू नये. आता ईडब्ल्यूएस मधून का अर्ज करू नये? शासनाने ईडब्ल्यूएस यांच्यासाठी दिलेली आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाही, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, सरकारच्या जे काही नियम अटी आहेत त्यांच्यामध्ये बसतायत, अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट देण्यात येतंय आणि तेच विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकतात सगळ्याच ठिकाणी. परंतु आता मराठा समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एसीबीसीचं आरक्षण दिले गेल्यामुळे त्यांना आता ईडब्ल्यूएस मधून अर्ज करता येणार नाहीये. किंबहुना मराठा समाजामध्ये कुणबी मराठा म्हणून आणखी एक जात आहेत, ओके, ज्यांच्याकडे कुणबी मराठाचा दाखला असेल आणि त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर असे विद्यार्थी ओबीसी मधूनच अर्ज करू शकतात किंबहुना ओपन मधून अर्ज करू शकतात, परंतु ईडब्ल्यूएस मधून अर्ज करू शकत नाही असं शासनाचं म्हणणं आहे. बाबा माझं नाहीये. ठीक आहे, सगळ्यात आधी समजून घ्या महत्वाचा मुद्दा काय, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून मराठा समाजाचे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी होल्ड वरती ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, होल्ड वरती ठेवण्यात आला आहे. किंबहुना आता प्रश्न राहिला बाकीचे जे काही समाज आहे, इतर समाज जे आहे त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. मग ते एनटी असेल, एनटी एबीसीडी असेल, त्याच्यानंतर एससी असेल, त्याच्यानंतर एसटी असेल, हे जे काही विद्यार्थी आहेत, एसबीसी असेल, हे जे काही विद्यार्थी आहेत यांची निवड कायम करण्यात आलेली आहे. यांना कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त इथंच निर्माण होतोय, सुरुवातीपासून होतोय, आतापर्यंत तेच चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या महत्वाच्या माहिती होत्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.